सरप्राईज जे मी प्लॅन केलंय ती आहे ही रूम. ही स्पेशली आमची व्हिडिओ आमची सुप्रभात मंडळी. आज विशेष आहे. विशेष म्हणजे हे आहे, प्रियंकाचा बड्डे आहे. लग्नानंतरचा पहिला बड्डे आहे आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये. ॲक्च्युली मठामध्ये बाहेर आलेलो आहोत आता आम्ही. ते दर्शन आमचं मगाशी झालं तेव्हा आम्ही व्लॉग नाही केला आणि आता दर्शन घेऊन झालं आहे. करिरोडच्या मठामध्ये आलो होतो. स्वामींची खूप सुंदर मूर्ती आणि पिऊचा बड्डे असल्यामुळे तिला हे रोज दिलाय. ते स्वामींकडनंच भेटलंय तिला. सो इकडनं आम्ही कुठेतरी जाणार आहोत एका अशा स्पेशल जागेवर. तुला माहिती आहे त्या स्पेशल जागेविषयी? जागा खूप स्पेशल असणार आहे, पण त्याआधी आपण एक लंच करून घेऊया मस्तपैकी. आणि जे प्रियंकाला खूप आवडतं ती जागा. आता वेजच सुरू आहे, अजून आमचं श्रावण सुरू असल्यामुळे गणपती बाप्पा जोपर्यंत फुल टाकणार नाही तोपर्यंत आम्ही काय नॉनव्हेज खाणार नाही. हा मी प्रियंका पुढे. आपलं माहिती आहे तुम्हाला गौरी गणपतीला आपल्याला लागतंच, तर लवकरच आपला श्रावण देखील सुटेल. पण त्याआधी आपण मस्तपैकी पनीर टिक्की. दुसरं काय आवडतं? दुसरं चायनीज. सो मग मला तरी पनीर टिक्की खायचं आहे. नाही एसी मध्ये बसूया. मला लेट्स सी, बघूया आम्ही कुठे जातोय. 2 मिनिटं थांबा, गाडी काढतो आणि हॉटेलला पोहोचून तुम्हाला भेटतो. सीजन झाला, आम्ही आता येऊन बसलेलो आहे रुचीमध्ये आणि नेहमीच आमचं आवडत आहे पनीर टिक्की. खूप सारे विशेष येतात प्रियंकाला, त्यामुळे ती रिप्लाय करण्यात बिझी आहे. मॅम खाऊन घ्या आता. हो, कौस्तुभ राजे साळुंखे. कौस्तुभची वेगळी शॉपिंग सुरू आहे कारण की आम्हाला तिकडे जायचं. भूक लागलेली आहे मॅडमला. हॅपी बर्थडे. नुसतं प्रेम, नुसतं प्रेम, नुसतं प्रेम. नाचते बघ कशी, हळूहळू कांदा पूर्णच्या पूर्ण. मी देखील आता जेवून घेतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या काल रात्रीचं सेलिब्रेशन बघून घ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रियंका, हॅपी बर्थडे टू यू. केक पुढे केक. सो हे आहेत 2 केक. हे काय असं सायंटिस्टगिरी केली आहे काय त्यांनी? लास्ट टाइम पण त्यांनी 30 सायंटिस्टगिरी केली, यावेळेला पण त्यांनी 30 सायंटिस्टगिरी. धडपड. त्यासाठी मी त्याचा खूप खूप आभारी आहे. हे डोकं फक्त आणि फक्त तुला. हे काय असतं? हे काय असतं? आता समजेल काय? प्रियंका बरोबर राहून मी काहीतरी शिकलोय असं केक बिक करायला. असे चल चल नाही बोल. चल ते वाचतं का पण मला सांग ना. ते हॅपी बर्थडे गाणं बोलतं ते डीजे बाबू. हिला माहिती आहे केक वाली, मग समजणारच ना. हॅपी बर्थडे. गणपतीचं चलचित्र बनवलेलं आहे मी. आता हेच तू गणपती वापरणार ना? आम्ही खरं सांग. आम्ही उंदीर ठेवणार. चलचित्र. वाव, केक बघा. क्रिएटिव्हिटी एवढी चांगली. केक स्वप्नील तुम्हाला फिरवते. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. नाही फिरवलं. अरे यांचं काहीतरी वेगळंच चाललंय यांचं. सो सगळे आलेले आहेत बर्थडे साठी. आतमध्ये आतमध्ये या. बर्थडे गर्लचा वेगळाच विषय आहे. किती वर्षाची झाली? 29 वर्षाची झाली. 29 वर्षाचा बर्थडे प्रियंकाचा. पहिला बर्थडे आमचा एकत्र. एवढे एफर्ट्स बघून मन भरून आलाय. आणि बर्थडेच्या दिवशी पावसाने शुभेच्छा लावल्यात. पावसाने देखील शुभेच्छा दिल्यात प्रियंकाला. आत ये. आता पावसामध्ये असं एवढी अशी आम्ही गाडीची तयारी केली, पण काय करणार, गाडी आम्हाला इथे लावावी लागली. पावसाने आगमन केलंय बर्थडेचं. आता आपण करोडो रुपये उडवणार आहेत, त्याच्यात पैसे आहेत. आणि आता आपण केक कट करून घेऊया. चला 1 2. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे.
आले तुफान किती जिंकला सोडली भेट घेतली आकाशी स्वप्ने झाली टाइम देऊन येत नाही पण तुला टाइम दिला तर लगेच काही वेळात येत पोचतो नाहीये. पोचतो माझा शब्द पोचतो अरे बाबा माझा अनुभव आहे आता मला घाबरतो. आधी केकचं कोणी बघ- उगाच काही रिस्पेक्ट रिस्पेक्ट इज इम्पॉर्टंट मला घाबरतो तो. उगाच चला या फोटो काढूया. चल ना चल आता आपण ट्रॅव्हल करतोय त्या एक अशा जागेवरच्या विषयी मी मगाशी बोलत होतो. त्यांनी आता प्रियंकाला घेऊन जाणार आहे. तर एका सरप्राइझिंग जागेवरती पिऊला घेऊन आलेलो आहे आणि तिला माहित नव्हतं मी कुठे घेऊन चाललोय ते. तिला बाहेर थांबवलंय, थोड्याशा प्लॅनिंग चाललंय. ही सरप्राइझिंग जागा ही आहे. ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही रीड करून घ्या. काही कमेंट इव्हेंट्स करा, मी तुम्हाला रिप्लाय करीन. सो बघून घेऊया. सो हा आहे सगळा सेटअप. प्रियंका गेले चेंज करायला. ॲक्च्युली मी तिच्यासाठी सरप्राईज जे मी प्लॅन केलं आहे ती आहे ही रूम. ही स्पेशली आमची व्हिडिओ, आमची मेमरीज व्हिडिओ आणि हा संपूर्ण असा सेटअप आहे. सँड आहे खाली पूर्ण आणि आता तिला आतमध्ये इकडनं घेऊन यायचं आहे. सो मी ते कॅमेरा सेट करतो आणि आपण तिचे रिॲक्शन रेकॉर्ड करूया. तर व्ह्यूचे रिॲक्शन्स बघूया काय आहेत ते. प्रियंका हॅपी बर्थडे. एक स्पेशल व्हिडिओ घ्या. सो ही संपूर्ण आपली प्रेमाची जर्नी आहे. सो एंगेजमेंटचा फोटो. सो वन्स अगेन यू हॅपी 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 बर्थडे अँड एन्जॉय युअर प्लेस सँडमध्ये. थँक्यू सो मच. अनएक्सपेक्टेड होता बट थँक्यू. कसं वाटलं सरप्राईज? खूप भारी. हा आता स्नॅक्स तुला एन्जॉय करायचा आहे. खूप सारे फोटोज क्लिक करायचे आहेत. फोटोज क्लिक करून घे हळूहळू. हे एक मस्त आहे. येस एन्जॉय. तो थोडीशी चेंजेस करूया आपण. आता अजून एक व्हिडिओ आपल्याला इथे लावायची आहे. सो एनीवन गेस्ट मी आता काय लावणार आहे? ऑफकोर्स लागणार आहे चालता बोलता. सो नक्कीच प्रमोशन सुरू आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नुकतेच आपल्या चॅनलवरती 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. सो इथे माझा बर्थडे नाही तर इथे प्रमोशन चालू आहे. बाकी क्या करेंगे? सो प्रमोशन नंतर काय काय बघायचं आहे तुला? लग्नाची मेमरीज लाव. 4 महिने पण झालेत आता नुकतेच. सो लग्नाची मेमरीज बघायची आहे प्रियंकाला. पण लग्नाच्या मेमरीजच्या आधी आपली एक फनी व्हिडिओ बघूया. चलो आता व्हिडिओ प्ले करतो मी. हाय हॅलो चाय
येस 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 येस. सो खूप सारे व्लॉग्स आहेतच, ते देखील बघू. आता मी विचार करतोय एखादा भारी पिक्चर बघायचा. तो कोणता पिक्चर बघायचा? थोडं काहीतरी सिक्रेट ठेवूया. सर मंडळी, मी बाहेर निघाल्यावरती तुम्हाला भेटतो. जी काय इन्क्वायरीज आहेत, ज्या काही इकडच्या प्लेसविषयीची माहिती तुम्हाला हवी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. त्याचबरोबर कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. कसा वाटला संपूर्ण पिक्चर? भारी, मजा आली, सरप्राईज आवडलं. सो वन्स अगेन हॅपी बर्थडे. लेट्स गो, निघूया, कारण की आपल्याला जायचंय, पवनच जायचंय, आता निघायचंय. ऍक्च्युली आता बॅग पॅक करण्यासाठी आम्ही घरी निघालेलो आहे. मी निघालेलो आहे आज रात्री गावाला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पासाठी जायचंय आणि संपूर्ण डेकोरेशन सगळी तयारी बाकी आहे. आपली गाडी इकडे पार्किंगला ठेवली होती. चालता बोलता प्रियंका, काय सांगशील सगळ्यांना इकडे येऊन व्हिजिट करा की नको? टाइम लिमिट आहे त्यामुळे खूप कंटाळा येतो. आमचे अर्धेच फोटो काढून झाले, फोटो बाकी राहिले, पण रील बिल आम्ही नक्की क्लिक केली. मजा आली खूप सारी. आहे, वर्थ आहे तसं बघायला गेलं तर. तर तुमच्या माइंडमध्ये असेल की इथे कॅमेरे नाही आहेत किंवा आहेत, नाही आहेत, तर इथे कॅमेरे आहेत. तो त्यामुळे, आणि दरवाजाला कडी बिडी अजिबात नाही आहे, त्यामुळे दरवाजा कोणी उघडू शकतो, ॲक्सेसेबल आहे. त्यामुळे तुम्ही फक्त पिक्चर बघू शकता, हे लक्षात घ्या. आणि मला माहिती आहे तुमचा हा प्रश्न असणारच आहे. आणि बाकी असं काही नाही आहे, खूप भारी आहे. खूप वेगवेगळ्या थीम्स पण आहेत. त्यांच्या पेजला जाऊन व्हिजिट करा. आपल्याला निघायचं, बॅग पॅक करायची आहे, गणपती बाप्पाची तयारी करायची आहे. आणि तसंच आज आहे लालबागच्या राजाचा पहिला लुक देखील आपल्याला बघायला जायचं आहे. मला माहित नाही बघायला भेटेल की नाही, कारण की आता 6:21 झालेत आणि 7 वाजता राजाचं ओपनिंग आहे. नाही झालं तर मी फोटो नक्कीच या ब्लॉगमध्ये राजाचा तुम्हाला दाखवेन. मॅडम भीतेत मजा, मी निघतो, फटाफट पळतो. बाय.